हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच मस्त आणि अक्षरशः अंगावर काटा आणणारा आहे, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्कीच बघा. खरं तर अर्णव आणि त्याचसोबत ईश्वरी हे दोघंही जण तिथे दिवा लावत बसलेले असतात आणि त्याच वेळेला हळूहळू का होईना अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे असतं. ईश्वरीचे डोळे झाकत असतात. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की बघ, काही झालं तरी तुला हे व्रत पूर्ण करायचे, थोडेच तास उरलेत, मग होईल तुझं हे व्रत पूर्ण, असं देखील आता तो म्हणत असतो. त्याच वेळेला आता ईश्वरी ते दिवे लावत असताना 2च दिवे उरलेले असतात. तर आधी तुम्ही लावा आणि नंतर मी, असं काहीचं त्यांचं सुरू असतं. त्यावर अर्णव मात्र तिला म्हणत असतो की अगं असं कसं, लाव ना तू, तसंही तू लावलास काय आणि मी लावलास काय, एकच तर आहे. मग आता ईश्वरी अर्णवकडे हे सगळं बोलल्यानंतर पाहतच राहते. तिची काही नजरच त्याच्यावरनं हटत नसते. त्याच्यासोबत घालवलेले सगळे प्रसंग ईश्वरीला आठवू लागतात. तर दुसरीकडे मात्र लावण्या ही खूप जास्त हायपर झालेली असते. तिला आता कळून चुकलेलं असतं की खरंच ना, आपण हे सगळं करतोय तर खरं, पण त्याचे परिणाम अजूनही कुठेसे दिसत नाही आहेत. म्हणजेच ती आता चिडत असते, कारण अर्णव ना ईश्वरीला जागं ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतो, वर तिला साथही देत असतो. दोघंही मिळून दिवे लावत असतात आणि हे सगळं बघूनच इकडे मात्र या लावण्याला या सगळ्याचा राग येतो. लावण्या खूप भयंकर अशी चिडलेली असते. मात्र आता वल्लरी तिला म्हणते की शांत हो लावण्या, इतकी हायपर होऊ नकोस. लावण्या म्हणते मी काय करायचंय, एवढं रात्रभर जागते मी, पण ते कशासाठी, मला माझा अर्णव हवा आहे यासाठी ना. पण ही ईश्वरीसुद्धा जागते आहे. तुम्ही तर म्हणाला होतात की तिला झोप लागेल, कुठची झोप लागते तिला, ती तर तशीच उभी आहे ना. तर थांब, थोडा वेळ थांब, नक्कीच तिला झोप लागेल, असं देखील आता म्हटलं जात असतं. काय इकडे आता ईश्वरीला हळूच का होईना झोप लागत असते, म्हणजे हळूच तिचा डोळाही लागत असतो आणि बरोबर लक्ष ना अर्णवचं तिच्याकडे असतं. अर्णव ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी उघड डोळे उघड. आणि त्याच वेळेला आता त्या दोघांचंही असं बोलणं सुरू असतं. त्याच वेळेला अर्णवने ईश्वरीचा हात हातात धरलेला असतो आणि ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की बघ ईश्वरी, मला माहिती आहे मी सिंदूर, माझं तुझ्याबरोबर असणं हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण तू ही झोपतेस ना, यासाठी तर मी तुझ्यासोबत इथे थांबलो आहे. आणि लक्षात ठेव, माझी साथ आहे ना कायम तुझ्यासोबत अशीच आहे, कधीही ती जाणार नाही आहे, आयुष्यभर मी तुला अशीच साथ देणार आहे, असं देखील अर्णव आता ईश्वरीला बोलतो. त्यावर ईश्वरीला एकदमच असं भरून आलेलं असतं आणि त्यामुळेच आता ना ईश्वरी एकदम खुश होऊन अर्णवकडे पाहत असते. त्याच वेळेला पुन्हा एकदा ईश्वरीचा डोळा लागत असतो. तर अर्णव ईश्वरीला म्हणतो, आता बघ, पुन्हा तुझा डोळा लागतोय ना, यासाठी सुद्धा माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण हे जेवढे दिवे लावलेत ना, तेवढे दिवे सगळे आता तू वरती उचलून ठेवायचे, म्हणजे कसं त्यातलं तेलही बिलकुलही खाली सांडायचं नाही, मग याने तुझी झोपही उडणार नाही. मग काय, ईश्वरीला सुद्धा ही कल्पना आवडते आणि ईश्वरी आता हे सगळं करून झाल्यानंतर अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, खरंच ना, तुम्ही होतात म्हणून माझं हे व्रत असं का होईना पूर्ण होते, नाहीतर मला झोपच लागणार होती. मी विचारही केला नव्हता की माझ्याच्याने हे व्रत होईल, पण तुमची ती आयडिया ना मला खूप आवडली, म्हणजे तेल न सांडता दिवेवरती ठेवायची, असं देखील ईश्वरी आता अर्णवला बोलू लागते. त्याच वेळेला ईश्वरी अर्णवला म्हणते, पण तुम्ही का माझ्यासाठी इतकं सगळं करताय, म्हणजे तुम्ही जागे का आहात, अगं तू जागे आहेस म्हणून मी जागा आहे, तुझ्यासाठीच ना, पण का, ह्याचं कारण काय. त्यावर अर्णव म्हणतो की प्रत्येक गोष्टीला कारण हे असायलाच हवं का मी सिंदूर, असं काही नसतं. आणि तुला एक सांगतो की तू आता इंदोरची नाही राहिलीस, तू कायमची मुंबईची झालेली आहेस, असं म्हटल्यानंतर आता ईश्वरीला सुद्धा हसू येतं. तर अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की काहीच तास उरलेले आहेत, आता फक्त थोडीशी कळसोस, मग सगळंच झालंच म्हणून समज, असं बोलून तो तिला सावरत असतो. ह्याच वेळेला आता ईश्वरीला तो म्हणतो की मला ना एक मेल पाठवायचा आहे, मी लगेच पाठवतो आणि येतो. तर तेवढ्यातच एक लोखंडे वहिनी म्हणून दारात आलेल्या असतात आणि त्या दारात आल्यानंतर म्हणतात की कोणी आहे का. तेवढ्यातच लावण्या आणि वल्लरीसुद्धा तिथे येतात. ईश्वरी म्हणते की या ना, या काकू या. ईश्वरीने पहिल्यांदाच त्यांना पाहिलेलं असतं, पण ती त्यांचं आदरातिथ्य करू लागते. त्याच वेळेला आता ईश्वरी त्यांना म्हणते की आलात का, बरं झाला लवकर आलात ते. अहो माझी तर नेहमीचीच अशीच परंपरा आहे आणि काय आहे ना, मी सगळ्या घरांमध्ये हे असंच सगळ्यांना वाण देत फिरते, हे तुमचं आता 14वं घर आहे, असंच मी करत फिरत आली आहे
आता ईश्वरीला वल्लरी सांगते की हो. वल्लरीने असं म्हटल्याबरोबर ईश्वरी म्हणते की हो माहिती आहे ना मामी, मला दूध आणायचं आहे ना. लावण्या तू हळदी कुंकू लाव, तोपर्यंत मी दूध घेऊन येते, असं ईश्वरी आता हसतच सांगू लागते. ईश्वरीने आता असं म्हटल्याबरोबर इकडे आता लावण्या जी आहे, आता हाच तर मोका हवा असतो की कधी एकदा ईश्वरी आतमध्ये जाते आणि मला या बाईला हळदी कुंकू लावता येते. म्हणजे त्यांचं हे सगळं प्लॅनिंग आधीच ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीनेच ती लोक वर्क करत असतात. ईश्वरी आतमध्ये गेली, या संधीचा फायदा आता या लावण्यानं घेतलेला असतो. म्हणजेच काय तर आता लावण्या जी आहे ती आता म्हणत असते की या काकू तुम्हाला मी हळद कुंकू लावते, आणि असं बोलून ती आता हळद कुंकू लावू लागते. त्याच वेळेला आता त्यांनी जे वाहन आणलेलं असतं ना वाहन, ते सुद्धा ते वाहन त्या देतात. आणि त्याच वेळेला इथे मात्र वल्लरी या सगळ्याचा फोटो काढते. आणि खरं तर हे वाहन घरातल्या सुनबाईंसाठी होतं, पण हे सगळं लावण्य स्वतः एक्सेप्ट करते, कारण आजीला दाखवायचं आहे ना की आजीने बघितला हवं की हे सगळं काही लावण्यानेच केलं आणि लावण्यानेच देवीला आशीर्वाद दिलाय. आणि आता वल्लरीला असं वाटत असतं की लोखंडे वहिनी आली आहे ना, ती लक्ष्मीच्या रूपातच आलेली आहे, आणि म्हणूनच आता आपण आजीला सांगता येईल की लक्ष्मीच्या रूपात आलेल्या लोखंडे वहिनीनेच तुला आशीर्वाद दिला आहे आणि वाणसुद्धा तुलाच दिलं, असं काहीसं त्यांचं प्लॅनिंग असतं. आणि म्हणूनच त्यांनी फोटोसुद्धा काढलेला असतो. दुसरीकडे मात्र आता इकडे ईश्वरी येते आणि ईश्वरीला बघून त्या विचारतात की ही कोण. त्यावर ईश्वरी स्वतःचीच ओळख करून देते की म्हणते की ईश्वरी अर्णव राजाध्यक्ष. असं म्हटल्यानंतर अरे छा, तू अर्णवची बायको आहेस का? अगं मला वाटलं ही अर्णवची बायको आहे, म्हणून मी वाणाचं आणलं होतं ना ते हिला दिलं. असू दे असू दे. काय हो मामी, तुम्हीही सांगितलं नाही. राहू देव, मामी विसरल्या असतील ना, म्हणून नसेल सांगितलं, असं आता ईश्वरी बोलून ती बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला आता त्यांना हळदी कुंकूसुद्धा आता ईश्वरी लावते. जरी लावण्याने लावलेलं असलं ना तरीसुद्धा ईश्वरीने हे व्रत खरं तर केलेलं होतं, आणि मग ते व्रत पूर्ण करण्याची जबाबदारीसुद्धा ईश्वरीवरच तर असते ना. आता ईश्वरी ते व्रत एकदम चोखपणे पूर्ण करते. म्हणजेच काय तर त्या आलेल्या लोखंडे वहिनीलासुद्धा ती दूध देते, त्याचसोबत त्यांना हळदी कुंकू लावते. त्यानंतर आता तिने हळदी कुंकू लावून स्वतःची ओळख सांगितल्यानंतर लावण्याला राग येतो. लावण्या फक्त पुढे पुढे करत असते. तिला असं वाटत असतं की तीच अर्णवची बायको आहे आणि ती मिरवते, पण हा तिचा मिरवणेपणा कुठेतरी मागे हटलेला असतो. कारण आता ईश्वरीने स्वतःची ओळख अर्णवची बायको म्हणून जी करून दिलेली असते. त्यामुळे आता त्या लोखंडे वहिनीसुद्धा म्हणतात की आता मी येते. तर दुसरीकडे मात्र त्या लोखंडे वहिनी येऊन गेल्यानंतर ईश्वरी आतमध्येच गेलेली असते. तेवढ्यातच लावण्या म्हणत असते की चला, या बाईलासुद्धा मीच हळदी कुंकू लावलं आणि वाणसुद्धा हिनेच दिलं. म्हणजे काय तर आजीला दाखवायला आपल्याकडे एक पुरावा अजून आला की, म्हणजे आजीला आपण दाखवू शकतो ना की त्यांनी आशीर्वादही मलाच दिला म्हणून. हो हो बरोबर, असं देखील वल्लरी आता म्हणू लागते. आता लोखंडे वहिनी गेल्यावर दारात एक म्हाताऱ्या आजी येतात. अक्षरशः त्या देवीच्या रूपात आलेल्या असतात. हा प्रसंग जो आहे ना तो अगदी अंगावर काटा आणणारा आहे. खरं तर प्रेक्षकांनो, मी स्वतः बघितलं ना तेव्हाच माझ्या अंगावर अक्षरशः हा काठा उभा राहिला होता. आणि म्हणूनच तर मी तुम्हालाही सांगते, हा प्रसंग एकदम तसाच आहे. कारण दारावर जेव्हा त्या आजी येत असता तेव्हा मात्र ईश्वरी त्यांना म्हणते की या आजी या, पण तेव्हा इकडे लावण्य आणि वल्लरीची तोंड मात्र ना अगदीच पडलेली असतात. लावण्य तर अक्षरशः म्हणत असते की कोण आहे ही कुठची बाई आणि वास किती येतोय, असं काहीसं ती म्हणत असते. आणि वल्लरीसुद्धा इग्नोर करत असते. वल्लरी म्हणत असते की जाऊ दे, माहीत नाही कोण आहे, कुठची म्हातारी आहे, असू दे, हिला काय करायचे ते करू दे. आपण तर दाखवलंच ना, आपल्याकडे काही फोटोज आहेत, आपण तर लेडी डॉनला दाखवू शकतो, असं काहीसं त्यांचं ठरतं. मग त्या दोघीही जणींना तिकडनं जायचं बघतात, कारण त्यांना ना ही आजी आलेली आवडलेली नसते. खरं तर ही लक्ष्मीच्या रूपात आलेली आजी त्यांना दिसतही नाही. मात्र ईश्वरी स्वच्छ मनाने, चांगल्या मनाने हे व्रत करत असते. त्यामुळे दारात आलेल्या प्रत्येकीचं ती स्वागत करत असते. जसं की तिने या आजीचं देखील एकदम स्वागत धूमधडाक्यात केलेलं होतं. आजीला ईश्वरी सांगत देखील असते की आजी या ना, वर बसा. पण ईश्वरीला त्या आजी सांगतात की नको नको, मी इथे खालीच ठीक आहे. आणि असं बोलून त्या तिथे असणाऱ्या तिथेच खालीच सोफ्यावर न बसता जमिनीवर बसतात. मग काय, ईश्वरी आता त्यांच्याकडे पाहत असते. ईश्वरी त्यांना म्हणते की तुम्ही इथेच बसा, हां मी येते. आता इथे वल्लरी आणि लावण्या मात्र हे सगळं काही पाहतात आणि तिकडनं निघून जातात.
आणि त्या म्हणू लागतात की जाऊ दे, हिला काही करायचं आहे ना ते करू दे, आपण काही इथे थांबून उपयोग नाही. आणि त्यानंतर आता त्या दोघीही जणी तिकडनं जायला निघतात. तर इकडे जेव्हा त्या दोघी आतमध्ये जातात ना, तर साक्षात देवी आईच इथं आलेली आहे याचा भास तर एकदम प्रत्यक्षात झालेलाच असतो. म्हणजेच देवी आईकडे एकदा कॅमेरा दाखवला जातो आणि एकदा त्या आजीकडे, त्यामुळे सगळं काही स्पष्ट होतं की ती आजीच आहे ते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं आजी जी आहे ना ती मात्र तिथेच बसलेली असते. तर ईश्वरीने त्यांच्यासाठी पाणी आणलेलं असतं आणि सोबतच त्यांनी आता तिच्यासाठी दूधही आणलेलं असतं ईश्वरीने. ईश्वरी आता त्यांना ते देते. ईश्वरी म्हणत असते की घ्या आजी, आधी पाणी पिऊन घ्या, कारण तुम्ही खूप दमला असाल. आणि असं बोलून ती त्यांना पाणी देते. पाणी पिऊन झाल्यानंतर ते त्यांना दूधही देते आणि त्यांना म्हणते की आजी, तुम्हाला मी म्हणत होते खाली बसू नका, वर बसला असतात तर मलाही आवडलंच असतं ना. त्यातच अर्णव तिथे येतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो, अगं ह्यांना खाली का बसवलेस आजींना, वर बसायला सांगायचं होतंच ना. अहो मी बोलली ह्यांना, पण ह्या नाही ऐकल्या. त्या म्हणायला लागल्या की मी इथेच ठीक आहे. असं बोलल्या, मग मी तरी काय करू. मग आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही ना त्या आजीच्या जवळ बसतात. त्याच वेळेला आता हा तुझा नवरा ना अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे बघा दोघांचा, असं आता आजी त्या दोघांकडेही बघून बोलते. त्यावर आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही जण एकमेकांकडे पाहत असतात. तर आजीने ईश्वरीचं आणि अर्णवचं दोघांचंही कौतुक केलेलं असतं. अर्णव आजींना सांगतो की खरं तर ना हिचं व्रत आहे आणि ते व्रत पूर्ण करण्यासाठी ती रात्रभर जागरण करते. खरं तर तिला थोडीफार झोप येत होती, पण मी तिच्यासोबत होतो म्हणून तिला ते जमलं, असं देखील तो म्हणतो. त्यावर आजी म्हणते की अशीच कायम बायकोला साथ देत राहा, कारण बायकोला जर नवऱ्याने साथ दिली ना तर बायको काही देखील करू शकते, जसे की तुझ्या बायकोने केलेलं हे व्रत. त्याच वेळेला आता आजीला हळदी कुंकू लावायचं काम ईश्वरी करते. पण त्याच वेळेला मात्र जेव्हा आजीला ईश्वरी हळदी कुंकू लावते ना, तेव्हा ईश्वरीने जे पाणी आणलेलं असतं, म्हणजे पाण्यात ग्लास आणलेला असतो, त्या ग्लासातलं पाणी थोडं खाली पडलेलं असतं, त्या आजींकडूनच ते पडलेलं असतं. आणि जेव्हा ईश्वरी कुंकू देखील लावत असते ना, तेव्हा ते कुंकू ना थोडंसं जमिनीवर पडतं. त्यावर त्या आजी म्हणतात की राहू दे, काही नाही असं. आणि असं बोलून आता ईश्वरी ना त्यांना हळद कुंकू लावून त्यांचे आशीर्वाद घेते. आता आजी त्या दोघांनाही आशीर्वाद देतात आणि सुखानं संसार करा असं म्हणतात. त्यावर ईश्वरी खूप जास्त खुश होते. ईश्वरीला खूप असं छान वाटत असतं, प्रसन्न वाटत असतं. का काय माहीत नाही, ती स्वतः म्हणत असते की आजी तुम्ही आलात ना बरं वाटलं. आजी जरा वेळ थांबला असतात, इथे बसला असतात तरी आवडलं असतं. तर आजी म्हणतात की नाही, आता मला निघायला हवं. आणि पोरी, तुझे हे व्रत केलंयस ना ते पूर्ण इच्छेने मनापासून केले, त्यामुळे मनापासून कोणतीही गोष्ट मागितली ना तर ती पूर्ण होतेच होते, असं देखील आता म्हटलं जातं. आणि ईश्वरी देखील आता खूप जास्त खुश असते. ईश्वरी आता आजीला म्हणत असते की आजी पुन्हा या हा, आवडलं मला तुम्ही आलेलं. त्यानंतर आजी जात असताना ना इथे अजून एक प्रसंग दाखवला गेलेला आहे. म्हणजे जिथे पाणी आणि ते कुंकू सांडलं होतं ना, त्यावर त्या आजीचा पाय पडलेला असतो आणि साक्षात लक्ष्मीची पावलं कशी उमटतात तशी पावलं आता ती आजी जात असताना उमटत असतात. आणि आजी आता तिकडनं जाते. तर ईश्वरीला मनोमन असं वाटतं की का काय माहिती, पण माझं मन असं बोलतंय की माझं व्रत पूर्ण झालं आहे. आणि जेव्हा ती त्या दारांनी चालत असलेल्या त्या पावलांकडे पाहते ना, तेव्हा मात्र पावलं बघितल्यावर तिला स्पष्ट कळतं की ही पावलं त्या आजींचीच आहेत आणि आजी लक्ष्मीच्या रूपातच माझ्या दारी आल्या होत्या. हे जेव्हा आता ईश्वरीला समजतं तेव्हा ईश्वरी तर खूप जास्त खुश होते आणि ती आता आनंदानेच देवाचे आभार मानू लागते. ती म्हणत असते की फायनली माझं हे व्रत पूर्ण झालंय तर. आणि असं बोलूनच ती हात जोडते. अर्णवलाही कळतं की चला, ईश्वरीने जे काही पराकाष्ठा केली होती ती पराकाष्ठा फायनली पूर्ण झालेली होती आणि त्यामुळे आता त्यालासुद्धा खूप छान वाटत असतं. तर ईश्वरीला तो म्हणतो की ईश्वरी आता सकाळ होतच आलेली आहे. तर ईश्वरी आता देवीचे आशीर्वाद घेत असते. देवीला म्हणत असते की आज मला जी काही ताकद दिलीस तू रात्री जागं राहायची, त्यासाठी खरंच मी तुझी आभारी आहे आणि मला तू दिलेलं व्रत मी पूर्णतही केलेलं आहे. आणि त्याच वेळेला ईश्वरीला गरगरल्यासारखं होतं आणि ईश्वरी तिथेच खाली कोसळते. म्हणजे तिची झोपही रात्रभर झालेली नसते, त्यामुळे अक्षरशः तिला चक्कर येते आणि तिथेच तिचा डोळा लागतो. जेव्हा आता तिचा डोळा लागतो ना, ती लावण्या येते आणि लावण्या
आता म्हणू लागते की बघ मामी बघा ही झोपली, थांबा हिला उठवायला हवं ना, असं वल्लरी म्हणते. वल्लरीला लावण्या म्हणते कशाला उठवताय, थांबा आपण ना आजीलाच दाखवूया ही झोपली आहे. तेव्हाच तर आजी जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी बघेल ना तेव्हा आजीचा तर विश्वासच बसेल, बरोबर की नाही. मग जा तुम्ही, मी इथेच थांबते, आजीला बोलवून घेऊन या, असं आता लावण्या वल्लरीला सांगू लागते. वल्लरीसुद्धा खुश होते आणि वल्लरीलासुद्धा आता लावण्याचं हे प्लॅनिंग आवडतं. ती लगेचच तिकडनं जायला निघते. जेव्हा आता ती तिकडनं जाते ना तेव्हा मात्र आता शांततेतच तिकडे ईश्वरी बसलेली असते. तिला बिचारीला झोप लागते आणि जेव्हा तिला झोप लागते ना तेव्हाच नेमकं आता तिकडे लावण्याने वल्लरीला दिलेलं असतं. म्हणून आता वल्लरी आजीला घेऊन तिथे आलेली असते आणि जेव्हा आजीला घेऊन ती तिथे येते तेव्हा आजी जेव्हा पाहतात तेव्हा आजीनाही धक्का बसतो. तर मात्र आता जोरात सांगू लागते की बघितलंत का ही कशी झोपली आहे ते, तुम्हाला म्हणत होती ना व्रत पूर्ण करते, कसलं व्रत पूर्ण करणार आहे ही, दिसतंय ना हिच्याकडे बघून, काही होणार नाही हिच्याच्याने. तिला उठवायचा सुद्धा आता प्रयत्न करत असतात पण ती काही जागची हलत नसते. जेव्हा ती हलत नाही ना तेव्हा मात्र आता लावण्या तिला स्वतः उठवते. ओ हॅलो हॅलो उठ ना. त्याबरोबर आता ईश्वरीला जाग येते. ईश्वरी इथे तिथे पाहते. ईश्वरी डोळे उघडून पाहते तर काय समोर आजी उभ्या असतात. आजींना पाहून आता ईश्वरीला काय बोलावं आणि काय नाही हे सुधरत नाही. मात्र आता आजींना खूप जास्त चिडलेले असतात आणि त्या ईश्वरीला बोलतात की काय गं, तुला सांगितलं होतं हे व्रत पूर्ण करायचं आणि तू त्या व्रताचा अपमान केलायस, तुला जरा देखील लाज वाटत नाही का गं हे सगळं करताना. आजीनं आता ईश्वरी सांगायचा प्रयत्न करत असते की आजी ऐकून तरी घ्या, पण इकडे मात्र वल्लरी जी आहे ना ती इतक्या बेधडकपणे बोलत असते ना की ती सांगू लागते की तुम्हाला मी म्हणते ना हे जे व्रत आहे ना ते लावण्याने जागा राहून पूर्ण केलं आहे. जेवढ्याही काही बायका आल्या होत्या ना हळदी कुंकवासाठी त्यांना सगळ्यांना लावण्याने हळदी कुंकू लावले आणि ही मस्त झोपत पडलेली आहे, असं देखील लावण्या आणि वल्लरी या दोघीही जणी आता ईश्वरी बाबत आजीला सांगू लागतात. आणि तू काही कारण देऊ नको असं देखील वल्लरी आता ओरडून बोलत असते. तेवढ्यातच तिकडे अर्णव येतो. अर्णव जेव्हा तिथे येतो ना तेव्हा मात्र आता तो म्हणू लागतो की आजी एक मिनटं थांब, तुला विश्वास बसत नसेल पण तुला मी सांगतो की हे व्रत ईश्वरीने पूर्ण केलेलं आहे. ईश्वरी म्हणते की खरं तर ना हे व्रत पूर्ण झालं तेव्हा मला चक्कर आली आणि तेव्हाच माझा इथे चुकून डोळा लागला गेला गुंगी आल्यामुळे. तर त्यावेळेला अर्णवही म्हणतो की हो आजी तू माझ्यावर विश्वास ठेवतेस ना. आजी आता अर्णववर विश्वास ठेवते कारण आजींचा अर्णववर विश्वास असतो. आजीला अर्णव स्वतः म्हणतो की मी रात्रभर स्वतः जागा आहे आणि ईश्वरीसुद्धा जागी आहे आणि तू दिलेलं व्रत तिने पूर्णही केलेलं आहे. मग आजी म्हणते खरंच का. अर्णव म्हणतो की हो आजी तुझा विश्वास आहे ना माझ्यावर. तर आजीही विश्वास ठेवते. तर ईश्वरीच्या लक्षात येतं की कालची जी लक्ष्मीची पावलं उमटलेली असतात तीच ईश्वरी आता आजीला दाखवू लागते आणि आजीला म्हणते की बघा काल एक आजी आल्या होत्या, त्यांना मी हळदी कुंकू लावलं, त्यांचा पाहुणचार केला आणि जेव्हा त्या गेल्या ना तेव्हा बघा त्यांची पावलं उमटली आहेत, त्या साक्षात लक्ष्मीच्या रूपातच आल्या होत्या. आणि आजीसुद्धा हे सगळं बघते ना तेव्हा आजीचे डोळेसुद्धा भरून येतात. आजीलाही कळतं की खरंच मनापासून ईश्वरीने हे व्रत केलेलं होतं म्हणून ईश्वरीला देवी आईचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि त्याचसोबत देवी आईचा आशीर्वाद ईश्वरीला लाभला आहे म्हणजे ईश्वरीच या घरची सून आहे हे तर आता कबूल आजीनं केलेलं असतं. त्यामुळे आजी खूप जास्त खुश होते. मात्र इथे लावण्या आणि त्याचसोबत वल्लरीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं कारण जेव्हा ती आजी आलेली असते ना तेव्हाच या दोघी नाक मुरडून तिकडनं निघून गेलेल्या असतात आणि त्या आजीचा पाहुणचार ईश्वरीने एकदम चांगल्या पद्धतीने केलेला असतो आणि देवी आईने तिला आशीर्वादही दिलेला असतो. तर इकडे मात्र ईश्वरी आजीला सांगत असते तेव्हा आता वल्लरी म्हणत असते की तुम्हीच म्हणता ना हो आई की देवी आई कोणत्याही रूपात आशीर्वाद देते, तसंच झालेलं आहे. लोखंडे वहिनी आल्या होत्या आणि ना लावण्याला आशीर्वाद दिलाय, थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा लोखंडे वहिनी आल्या होत्या, त्यांनी वाण म्हणून जे सामान आणलं होतं ना ते सुद्धा त्यांनी लावण्याच्याच हाती दिलं. लावण्यानेच त्यांना हळद कुंकू लावलं. बघितलं का तुम्ही, त्यावेळेला कुठे होती ही. तर इकडे मात्र आता आजी जेव्हा हा फोटो बघतात तेव्हा मात्र त्यांना काहीच वाटत नाही कारण ते वाण जे आहे ना ते जरी लावण्याच्या हातात असलं तरी त्याचा सर्वस्वी जो काही मानकरी आहे तो ईश्वरीच आहे हे सुद्धा आता त्याला कळून चुकलेलं असतं. त्याच वेळेला अर्णवही म्हणतो की जरी वाण तिच्या हातात दिलं तरी ती काही माझी बायको नाही झाली, माझी बायको ही ईश्वरीच आहे आणि ईश्वरीने हे व्रत पूर्णही केलं आहे.
आणि त्याच वेळेला आता आजी स्वतःच्या तोंडून म्हणतात की खरंच देवी आईने आशीर्वाद दिला आहे आणि तो सुद्धा ईश्वरीलाच, लावण्याला नाही. त्यामुळे वल्लरी आणि लावण्याची जी काही मेहनत असते रात्रभराची ती पुरती फुकट जाते. अक्षरशः पाणी फिरवल्यासारखं झालेलं असतं. कारण आजीने आता ईश्वरीचं कौतुक केलेलं असतं. कारण ईश्वरीने हे व्रत पूर्ण ताकदीनिशी, पूर्ण मनापासून, इच्छेने पूर्ण केलेलं असतं. त्यामुळे आजीही प्रसन्न झालेले असतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी आजीला म्हणत असते की आजी, तुम्ही मला नाचून म्हणून नका स्वीकारू, पण मला एक माणूस म्हणून तुम्ही समजून घेतलंत ना, त्यातच माझं खूप काही आलं. तर तू जबरदस्ती लग्न करून या घरामध्ये आलेली आहे, माझ्या विरोधात तू या लग्न करून घरात आलेली आहे. त्यामुळे मी तुला ॲक्सेप्ट करणं इतक्यात तरी शक्य नाही असं आजी म्हणते. पण आजीने एक माणूस म्हणून तर ईश्वरीला चांगलंच ओळखलेलं असतं. पण जरी आजीने असं म्हटलेलं असलं तरी आता ईश्वरीला थोडं का होईना वाईट वाटलेलं असतं. ईश्वरी रूममध्ये जाऊन थोडी रडत असते. त्यावर अर्णव तिला समजावतो आणि म्हणतो की आपलं लग्न ज्या परिस्थितीत झालं आहे ना ईश्वरी, त्यामुळे हे सगळं होतं आहे. पण हळूहळू का होईना आजी तुला ॲक्सेप्ट करेल असं देखील अर्णव आता ईश्वरीला समजावून सांगू लागतो. त्यामुळे आता ईश्वरीला सुद्धा अर्णवचं बोलणं पटत असतं. पण तिला असं वाटत असतं की आजीने आपल्याला लवकरात लवकर स्वीकारायला हवं. मात्र अर्णव तिला म्हणतो की नक्कीच हा प्रसंग लवकरच घडेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि असं बोलून तो खसलेल्या ईश्वरीला उभारी देऊ लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय.